नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाअंतर्गत तिसरे प्रकरण आपण अभ्यासत आहोत, कंपनीची स्थापना. यापूर्वीच्या लेक्चरमध्ये कंपनीची प्रवर्तन अवस्था आणि नोंदणी अवस्था या संदर्भातील ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत, जे टप्पे आहेत, ते आपण यापूर्वी अभ्यासलेले आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये व्यवसाय प्रारंभ हा तिसरा जो टप्पा आहे कंपनीच्या स्थापनेतील, तो आपण यामध्ये अभ्यासणार आहोत. साधारणतः भागभांडवलाशिवाय असलेली सार्वजनिक कंपनी किंवा खाजगी कंपनी नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतर लगेच व्यवसाय सुरू करू शकतात. तथापि भागभांडवल असणाऱ्या आणि 2 नोव्हेंबर 2018 नंतर नोंदणी झालेल्या सार्वजनिक व खाजगी कंपन्यांना कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडून व्यवसाय प्रारंभ दाखला हा मिळवावा लागतो. साधारणतः व्यवसाय प्रारंभ दाखल्याच्या बाबतीत जर आपण लक्षात घेतलं तर व्यवसाय प्रारंभ दाखला मिळाल्याशिवाय व्यवसाय संस्था किंवा कंपनीला आपला व्यवसाय सुरू करता येत नाही, किंवा नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय कंपनी आपला व्यवसाय सुरू करू शकत नाही. याच अनुषंगाने कंपनी व्यवस्थापन किंवा कंपनी व्यवसाय प्रारंभ करत असताना व्यवसाय प्रारंभ दाखला मिळवण्याचे देखील काही विविध टप्पे आहेत की जे या कंपनीला किंवा कंपनी व्यवसायाचे जे काही प्रवर्तक आहेत त्यांना पूर्ण करावं लागतात. त्यातील पहिला टप्पा जर आपण अभ्यासला तर यामध्ये संचालकांचे घोषणापत्र दाखल करणे. संचालकांचं जे काही घोषणापत्र आहे ते या ठिकाणी सुरुवातीला दाखल करावं लागतं, की ज्यामध्ये कंपनीच्या संचालकांनी विहित केलेल्या नमुन्यामध्ये अर्ज व शुल्कासहित कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे घोषणापत्र यामध्ये सादर करावं लागतं. घटनापत्रकावर सही करणाऱ्या सभासदांनी त्यांनी मान्य केल्याप्रमाणे भाग खरेदी केल्याचे जे काही घोषणापत्र आहे ते त्यामध्ये सादर करावं लागतं. म्हणजे कंपनीचे जे संचालक आहेत किंवा कंपनीचे जे सभासद आहेत की ज्या सभासदांनी मान्य केल्याप्रमाणे भाग खरेदी केल्याचं घोषणापत्रक देखील त्यामध्ये सादर करावं लागतं. घोषणापत्रकातील तपशील कंपनीच्या चिटणीस किंवा चार्टर्ड अकाउंटंट किंवा कॉस्ट अकाउंटंटकडून प्रमाणित करणं हे त्या ठिकाणी आवश्यक असतं. सोबतच कंपनीच्या नोंदणी दिनांकापासून 180 दिवसांच्या आत हे घोषणापत्र त्यामध्ये सादर करावं लागतं. म्हणजे संचालकांचं घोषणापत्र जे आहे हे नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावं लागतं. साधारणतः नोंदणी झाल्याच्या 180 दिवसांच्या आतमध्ये या प्रकारचं घोषणापत्र कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे, कंपनी नोंदणी कार्यालयाकडे यामध्ये सादर करावं लागतं. हा झाला पहिला टप्पा. त्यानंतर दुसरा टप्पा आहे की नोंदणीकृत कार्यालयाचे सत्यापन सादर करणं. साधारणतः कंपनी ज्या ठिकाणी नोंदणीकृत कार्यालय त्यामध्ये स्थापन करते, ज्या ठिकाणी कंपनीचं नोंदणीकृत कार्यालय आहे, अशा प्रकारचं जे काय कार्यालय आहे त्याचा जो काही पत्ता आहे त्याचं सत्यापन जे आहे ते कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाचं सत्यापन सादर करणं ही जबाबदारी कंपनीच्या प्रवर्तकाची यामध्ये मांडली गेली आहे. त्यानंतर तिसरा टप्पा आहे की क्षेत्रनिहाय नियामकाकडून परवाना किंवा मान्यता मिळवणं. साधारणतः नियामक जो काही सेक्टरल रेग्युलेटर आपण ज्याला म्हणूयात, साधारणतः क्षेत्रनिहाय नियामक म्हणजे काय, साधारणतः काही रिझर्व्ह बँक असेल किंवा काही सेबी असेल, की सेबी या प्रकारे जी काही एक प्रकारची अधिकृत एक अथॉरिटी आहे की जिच्या माध्यमातून नियामकाची नियुक्ती सरकार विशिष्ट क्षेत्रावर देखरेख करण्यासाठी करतं. साधारणतः सेबीची जर नियुक्ती केली असेल तर प्रतिभूती बाजारावरती देखरेख ठेवण्यासाठी सेबीची नियुक्ती केली असते, हे आपण यामध्ये लक्षात घेऊ शकता. साधारणतः क्षेत्रनिहाय नियामकाकडून परवाना किंवा मान्यता मिळवणं. परवाना म्हणजे थोडक्यामध्ये त्याला आपण लायसन्स म्हणतो, की ज्याला परवानगी मिळणं म्हणूयात. फार तर काही कंपन्यांना नोंदणीसाठी विशिष्ट संस्थेच्या मान्यतेची आवश्यकता असते. म्हणजे काही कंपन्या की ज्यांना विशिष्ट संस्थांच्या मान्यतेची देखील आवश्यकता असते. उदाहरणार्थ रिझर्व्ह बँकेची मान्यता असेल किंवा भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळ, की ज्याला आपण सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणून किंवा सेबी म्हणून यामध्ये लक्षात घेतो. इत्यादी कंपन्यांनी अशा संस्थांची मान्यता घेऊन ती नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावी लागते. सोबतच चौथा जर टप्पा आपण लक्षात घेतला तर व्यवसाय प्रारंभ दाखला मिळवणं किंवा व्यवसाय प्रारंभ दाखला मिळणं ही चौथ्या टप्प्यामध्ये आपण भूमिका अभ्यासतोय. चौथा टप्पा अभ्यासतोय. साधारणतः सर्व दस्तऐवजांची छाननी केल्यानंतर, सर्व दस्तऐवजांची तपासणी केल्यानंतर कंपनी नोंदणी अधिकारी व्यवसायात प्रारंभ दाखला हा त्या संबंधित कंपनीला देतो. सार्वजनिक आणि खाजगी कंपनीला व्यवसाय सुरू करण्यासाठी भागभांडवलाची आवश्यकता असते किंवा इतर मार्गाने भागभांडवल उभारून व्यवसाय सुरू करता येतो. सार्वजनिक कंपनी माहितीपत्रकाचं वितरण करते आणि माहितीपत्रक हे जनतेला भाग खरेदीसाठी किंवा भाग खरेदी करण्यासाठी केलेलं आव्हान म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. आणि कंपनी ही कायद्याने निर्माण केलेली एक कृत्रिम व्यक्ती असते. साधारणतः आपण जर बघितलं तर या अनुषंगाने कंपनी जी आहे या कंपनीच्या नोंदणीसाठी साधारणतः व्यवसाय प्रारंभ दाखला मिळणं हे त्या ठिकाणी गरजेचं असतं. आणि त्या अनुषंगाने जे काही विविध टप्पे कंपनी प्रवर्तकाला यामध्ये पूर्ण करावं लागतात, या सर्व मुद्द्यांच्या आधारे आपण यामध्ये कंपनी व्यवसाय प्रारंभ दाखला कशा पद्धतीने मिळवला जातो त्याविषयीचे जे काही टप्पे आहेत ते आपण अभ्यासले आहेत. साधारणतः कंपनी
ची स्थापना या प्रकरणामध्ये आपण विविध मुद्दे या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. साधारणतः कंपनी स्थापनेतील ज्या काही अवस्था आहेत, कंपनी साधारणतः कृत्रिम व्यक्ती म्हणून ओळखली जाते. कंपनी कायदा 2013च्या तरतुदीनुसार नोंदणी झाल्यानंतर कंपनी अस्तित्वात येते. अशा प्रकारची कंपनी की ज्या कंपनीच्या स्थापनेमध्ये देखील काही विविध अवस्था आपण यामध्ये अभ्यासलेल्या आहेत, की प्रवर्तन अवस्था, की जिला आपण कंपनी स्थापनेच्या या अवस्थेमध्ये कंपनी उभारणीत पुढाकार घेतात. म्हणजे प्रवर्तक जे आहेत ते कंपनीच्या स्थापनेमध्ये पुढाकार घेतात व कंपनी नोंदणीसाठी आवश्यक जे काही टप्पे आहेत ते पूर्ण करतात, की ज्याला प्रवर्तन अवस्था आपण म्हणतो. कंपनीच्या अतिशय नोंदणीमधील किंवा कंपनीच्या स्थापनेमधील अतिशय सुरुवातीचा हा टप्पा किंवा सुरुवातीची जी अवस्था आहे, जिला आपण प्रवर्तन अवस्था म्हणून लक्षात घेतो. दुसरी अवस्था आहे की जी नोंदणी अवस्था, की या अवस्थेमध्ये कंपनीच्या नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे नोंदणी अधिकाऱ्याकडे स्पाईस फॉर्ममध्ये सादर करावं लागतं. स्पाईस फॉर्ममध्ये याचा अर्थ काय, की आपण ज्याला म्हणूयात की डिजिटल फॉर्मॅटमध्ये किंवा जी सिस्टीम आपण लक्षात घेतलेली आहे. स्पाईसचा अर्थ काय होतो, साधारणतः आपण स्पाईस म्हणजे काय लक्षात घेतलं, की यामध्ये सिम्प्लिफाईड प्रोफॉर्मा फॉर इनकॉर्पोरेटिंग कंपनी इलेक्ट्रॉनिकली, याप्रमाणे स्पाईसच्या माध्यमातून देखील या प्रकारचे जे फॉर्म आहेत, या प्रकारच्या फॉर्ममध्ये या प्रकारची माहिती जी आहे कंपनीची ती त्यामध्ये सादर करावी लागते. त्यानंतर नोंदणी अधिकारी नोंदणी प्रमाणपत्र व CIN नंबर देतो. म्हणजे CIN नंबर म्हणजेच काय, साधारण आपण त्याला म्हणतो CIN नंबरचा जो काय आपण उल्लेख केलेला आहे, कंपनीला CIN नंबर त्यामध्ये दिला जातो, की कॉर्पोरेट आपण त्याला CIN म्हणून म्हणतो आपण, की जो कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर म्हणून त्यामध्ये लक्षात घ्यायचा आहे. आता यामध्ये कायदेशीर पद्धतीने या कंपनीची जी नोंदणी आहे, की जी नोंदणी झाल्याच्यानंतर नोंदणी अधिकारी नोंदणी प्रमाणपत्र व CIN नंबर देतो आणि सदर प्रमाणपत्र व CIN नंबर मिळाल्यानंतर कायदेशीरदृष्ट्या कंपनी अस्तित्वात येते. ही नोंदणी अवस्था आपण यामध्ये अभ्यासली आहे. आणि व्यवसाय प्रारंभ दाखला किंवा व्यवसाय प्रारंभ अवस्था ही देखील तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण अभ्यासतो, की भागभांडवलाशिवाय सार्वजनिक कंपनी व खाजगी कंपन्या नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यावर लगेच व्यवसाय सुरू करू शकतात. म्हणजे ज्या कंपन्यांचं भागभांडवलाशिवाय ज्या कंपन्या सुरू होत आहेत किंवा ज्या कंपन्यांचा जे व्यवसाय आहेत ते भागभांडवलाशिवाय सुरू होत आहेत, अशा प्रकारच्या सार्वजनिक किंवा खाजगी कंपन्या की नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर लगेच व्यवसाय सुरू करू शकतात. मात्र भागभांडवल असणाऱ्या ज्या काही सार्वजनिक किंवा खाजगी कंपन्या आहेत, की त्या कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडून व्यवसाय प्रारंभ दाखला त्यांना त्या ठिकाणी मिळवावा लागतो. आणि सार्वजनिक कंपनी व्यवसाय प्रारंभ दाखला मिळाल्यानंतर लगेच माहितीपत्रक प्रसिद्ध करून भागविक्री सुरू करू शकते. म्हणजे अशा पद्धतीने भागविक्रीच्या माध्यमातून कंपनी भागभांडवल उभारून आपल्या व्यवसायासाठी लागणारे जे काय भांडवल आहे ते या ठिकाणी उभारू शकते. या पद्धतीने कंपनी स्थापना या प्रकरणांतर्गत आपण या प्रवर्तन अवस्था, नोंदणी अवस्था आणि व्यवसाय प्रारंभ या सर्व प्रकारच्या अवस्थांचा यामध्ये अभ्यास केलेला आहे. आता या प्रकरणामध्येच आपण यामध्ये बऱ्याचशा काही स्थापनेसंदर्भातील जे काही अनेक प्रकारचे ज्या तरतुदी अभ्यासल्या, कदाचित त्या सर्व तरतुदी आपल्याला यामध्ये नवीन असतील, परंतु या सर्व तरतुदी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की जेणेकरून आपल्याला या परीक्षेच्या माध्यमातून या प्रकारचं प्रकरण हे अतिशय किंवा कंपनी स्थापनेविषयीच्या ज्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत त्यामध्ये आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. निश्चितपणे या प्रकारच्या व्यवसाय प्रारंभ दाखला किंवा व्यवसाय प्रारंभ अवस्था ही आपण व्हिडिओमध्ये अभ्यासलेल्या आहे. निश्चितपणे आपल्याला या प्रकारचं जी काही संकल्पना आहे ही अवगत झाली असेल अशी अपेक्षा आहे. आता यानंतर आपण या प्रकरणाचा जो काय स्वाध्याय आहे तो पुढील लेक्चरमध्ये किंवा पुढील व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.